नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. आज एम-पी-एस-सीने खूप महत्त्वाची अशी नोटिफिकेशन टाकलेली आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आज आनंदाची लहर आलेली आहे. खरं तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये तलाठी भरतीच्या जागा आलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती परीक्षा आपलं एम-पी-एस-सी आयोग घेणार आहे. आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की जे पण परीक्षा झालेल्या मागच्या टी-सी-एसच्या ज्यामध्ये म्हणजे किती सारे घोळ झालेले आहेत प्रत्येकाला माहिती आहे. पण आता ती तलाठीची परीक्षा आता एम-पी-एस-सी घेणार आहे. यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर आपण लवकर बघूया की कशाप्रकारे एम-पी-एस-सीने किती जागा काढल्या, काय काढल्या याची आपण सविस्तर माहिती बघू. ठीक आहे. तर सर्वप्रथम आजची जी तारीख आहे 22 जुलै. आजच एम-पी-एस-सीने हा जे शुद्धीपत्रक आहे ते टाकलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जे की प्रत्येक विद्यार्थ्यांना आवडेल ते म्हणजे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने असेल आणि ओ-एम-आर बेस असेल. ठीक आहे. ज्यामुळे खूप साऱ्या मुलांचे रिझल्ट जात होते. ज्यामध्ये आपलं नॉर्मलायझेशन पद्धत होती. ऑनलाईन कॉम्प्युटर बेसमध्ये जी चीटिंग होत होती. फेक कॅन्डिडेट वगैरे, वगैरे खूप सारे प्रॉब्लेम होते. पण आता ऑफलाईन आणि ओ-एम-आरमुळं त्या गोष्टींना आता म्हणजे त्या गोष्टी होणार नाही आहेत. आपल्याला ही एम-पी-एस-सीकडून शाश्वती आहे. आपल्याला हे माहिती आहे गोष्टी. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघू, की यासाठी ज्या जागा काढल्या आहे एम-पी-एस-सीने ते आपण आता बघूया. सर्वप्रथम जो विभाग आहे, तो विभाग आहे आपला महसूल विभाग. महसूल विभागामध्ये महसूल विभागामध्ये वन विभागसुद्धा येतो. ठीक आहे. महसूल व वन विभाग आणि त्यामध्ये येते आपलं ग्राम महसूल अधिकारी. त्यालाच आपण आधी तलाठी म्हणायचो कारण की आता नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी झालेलं आहे आणि त्याच्या ज्या एकूण जागा आहेत ते आहेत 1539 आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे पदवी पाहिजे. तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन पास पाहिजे. तुम्ही तलाठीसाठी क्वालिफाय आहेत. ठीक आहे. खूप साऱ्या मुलांचं स्वप्न असते की आम्हाला तलाठी बनायचं आहे, आम्हाला भाऊसाहेब बनायचं आहे. ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकते कारण की जागा पण चांगल्या आहे. 1700 जागांपर्यंत आपण न्यूज ऐकली होती. तर त्यापैकी 1539 जागा आलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे सर्वप्रथम तलाठीची जी जागांची जी होती, पदे होती ती आपण बघितली. आता त्यानंतर दुसरे पण पदं आलेले आहे. त्यामध्ये 2 नंबरला जे पद आहे 2 आणि 3 मध्ये त्यामध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई इथं ही जागा आहे. त्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल आणि वरिष्ठ लिपिक किंवा त्यासाठी 11 पदे आलेली आहे. आणि त्यामध्येच अजून एक दुसरी पण पोस्ट आहे. ती आहे सहाय्यक अधीक्षक गट यासाठी सुद्धा 11 जागा आणि यासाठी पण कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असलेली चालते. ठीक आहे. हे आपण चांगली म्हणजे एका एका प्रकारे एक चांगलीच गोष्ट आहे. चांगल्या जागा आलेल्या आहे. त्यानंतर आहे 4 नंबरचं पद. यामध्ये की नाही मत्स्य विज्ञान या विषयासाठी जागा आलेल्या आहे कृषी विभागामध्ये आणि याची खूप दिवसापासून चर्चा सुरू होती की मत्स्य विज्ञान यामध्ये जर कोणाची पदवी असेल तर त्याच्यासाठी जागा येणार आहे आणि त्यासाठी जागा आलेल्या आहे 254. खूप चांगल्या जागा आलेल्या आहे. ज्या कोणत्या मुलांकडे याचं जे ग्रॅज्युएशनचं जे डिग्री असेल त्यांच्यासाठी खूपच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. कारण की त्यासाठी मुलं पण कमी असतात. तुमची कॉम्पिटिशनसुद्धा कमी राहील आणि तुम्हाला लवकरात लवकर ही पोस्ट भेटण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा नियंत्रक व शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय ही एक पोस्ट आहे. म्हणजे हा विभाग आहे. या विभागामध्ये अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग हा पण आहे. आदिवासी विभाग आहे आणि महसूल व वन विभाग आहे. यामध्ये लिपिक टंकलेखक यासाठी जागा आलेल्या आहे. 230, 155, 69 आणि 480 ह्या खूप चांगल्या जागा आहे आणि यासाठी जी अर्हता लागते त्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी प्लस तुम्हाला टायपिंग लागेल इथं. ठीक आहे. टायपिंग इथं गरजेचं आहे आणि यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप साऱ्या मुलांना माहिती आहे की यामध्ये लिपिक टंकलेखकमध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभाग म्हणजे एस-आरसाठी ज्यासाठी खूप साऱ्या मुलांचे प्रयत्न सुरू होते की एस-आर क्लर्कसाठी जागा कधी येणार आहेत तर ह्या जागा आलेल्या आहेत. त्यासाठी 339 जागा आलेल्या आहेत. तर यासाठी सुद्धा खूप चांगल्या जागा आलेल्या आहे. तर एम-पी-एस-सीने जे तलाठी भरतीसाठी नंतर आपलं अन्न नागरी पुरवठा याच्यामध्ये ज्या जागा आलेल्या आहे आणि तसंच ज्या आपल्या एस-आर टायपिंगच्या एस-आर क्लर्कसाठी ज्या जागा आलेल्या आहे खूप चांगल्या पद्धतीने जागा आलेल्या आहे. तुम्हाला आता फक्त आणि फक्त अभ्यास करण्याची गरज आहे. यामध्ये सर्वात जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो आपला पेपर असेल, पेपरची जी तारीख आहे ती आहे 25 ऑक्टोबर. ठीक आहे.
25 ऑक्टोबरसाठी तुम्ही आता सुरुवात करायला पाहिजे, कारण की आता जुलै, ऑगस्ट लवकरात लवकर म्हणजे आपली प्रिलिम्स होणार आहे आणि खूप सारे मुलं आता हे प्रिलिम्ससाठी अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधीच्या ज्या जागा होत्या, त्या होत्या 2619 आणि त्यामध्ये आत्ता ज्या जागा ॲड झाल्या तलाठी आणि बाकीच्या ज्या मिळून त्या होत्या 3088. ठीक आहे. आणि आता हा दोन्हीचा मिळून आकडा हा बनलेला आहे 5707. तर म्हणजे जवळपास हे 6000च्या आसपास ही जाहिरात जाईल आणि यामध्ये असं म्हटलं जाते की अजून 230 जागा ह्या अन्न पुरवठामध्ये काहीतरी ॲड होणार आहेत. तर खूप अशी सुंदर संधी आपल्याला आलेली आहे खूप दिवसानंतर. कारण की 6000ची ॲड म्हणजे ही खूप मोठी ॲड आहे. यासाठी आता फक्त गरज आहे ती म्हणजे अभ्यासाची. ठीक आहे. जर तुम्हाला 2026 मध्ये पोस्ट पाहिजे असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण की खूप चांगली आणि सुवर्ण संधी आलेली आहे. तसंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आतापर्यंत म्हणजे 2021 पासून ते आता 2026 पर्यंत प्रत्येक गट क ची परीक्षा, पूर्वपरीक्षा मी पास आहे. माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे तो थोडा वेगळा विषय येतो, कारण की मी जास्त तिथं फोकस नव्हतो करत. माझा पूर्णतः फोकस हा राज्यसेवा वरतीच होता. तर सांगतो माझ्या थ्रू तुम्हाला जे पण काही मदत लागेल ती मी या चॅनलच्या माध्यमातून नक्की करेल. आपण खूप सारे नवीन प्रोग्राम पण घेऊन येऊ. तर नक्कीच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मी सर्वांना मुख्यतः तलाठीसाठी जे मुलं प्रिपेअर करत आहे आणि खूप वर्षापासून त्यांची इच्छा होती की MPSC थ्रू ग्राम महसूल अधिकारीची तलाठीची परीक्षा घेतली पाहिजे. ते स्वप्न आता म्हणजे आलंय, साकार केलंय. आता फक्त आणि फक्त गरज आहे तुमच्या इच्छाशक्तीची आणि तुमच्या अभ्यासाची. तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि लवकरच तुमच्या गावाजवळ किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तलाठी बनून तुम्ही अधिकारी व्हा. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे मी नवीन गोष्टी आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला देण्यात येतील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.